पेनमध्ये मानवतेला काळिंबा फासणाऱ्या घटनेने संताप. 5 वर्षीय मुलीवर बलात्कार. रायगड जिल्हा पुन्हा हादरला. अत्याचारानंतर खुनाचा संशय. पाटणेश्वर आदिवासी वाडीत मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. संशयित ताब्यात, तपास सुरू. रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील पाटणेश्वर परिसरातील आदिवासी वाडीत 5 वर्षीय मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लैंगिक अत्याचारानंतर खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी एका संशयितेला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होती. कुटुंबीय व ग्रामस्थ तिचा शोध घेत असताना मंगळवारी सकाळी 8:30च्या सुमारास या घटनेची माहिती पेन पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस, श्वान पथक आणि शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली. दरम्यान वस्तीपासून सुमारे 100 मीटर अंतरावर मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि उपअधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी किरण भिकू वाघमारे याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पेन उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्ह्याचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड.